लोकांचा संसार उद्ध्वस्त करून कणकवलीतील त्या इमारती कोणी जाळल्यात असा सवाल शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी समीर नलावडेंना केलाय। त्याचबरोबर कणकवली एसटी स्टँडच्या समोर तशाच प्रकारची बिल्डिंग उभी होती, ती बिल्डिंग सुद्धा तशाच पद्धतीने रातोरात जमीनदोस्त करण्यात आली। आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांचे कारनामे आहेत या शहरातले, मग त्या ठिकाणी बिल्डर होरपळलेले आहेत, जमीन मालकांच्या जमिनीवर त्या ठिकाणी ताबा सुरू आहे, व्यापारी असतील, शहरातला सर्वसामान्य मतदार असेल, नागरिक असेल, दाखल्यांसाठी असेल, बांधकाम परवानगीसाठी असेल, कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी वागणूक मिळाली, कशा पद्धतीने त्यांना अपमानित केलं गेलं। लोकांना सन्मान हवा आहे। स्वतः लोक आपलं कुटुंब स्वतःच्या ताकदीवर चालवत आहेत, स्वतःच्या कुटुंबाला न्याय देत आहेत, आणि ह्या लुटारूंची दादागिरी ह्या माझ्या शहरामध्ये सुरू आहे। आणि म्हणून सामान्य माणूस याच्या विरोधामध्ये आहे, आणि म्हणून परिवर्तन जे या शहरामध्ये होणार आहे हे या सगळ्या यांच्या ही जी प्रवृत्ती आहे लोकांना लुटण्याची, लोकांच्या प्रॉपर्ट्या हडप करण्याची, या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनता आहे। कोण होते हे निवडणुकीपूर्वी, आज काय परिस्थिती आहे, किती कोटीचे मालक आहे, दिले का विवरणपत्र संपत्तीचं, कुठनं आले पैसे, नेमका कोणाचा विकास झाला। राजकारणामध्ये सगळं वाईट तुम्ही करायचं, लोकांची घरांना आगी तुम्ही घालायच्या, लोकांच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये तुम्ही बोलायचं, आणि निवडणुकीची पराभवाची चाहूल लागल्यानंतर दुसऱ्यावर आरोप करायचे। तुमच्याबद्दलची निष्ठा, तुमची जी काय राणेंवरची निष्ठा आहे ही या शहरातली जनता ओळखून आहे, आणि त्याचबरोबर राणे कुटुंब सुद्धा तुमची जी काय ही वेगळी निष्ठा आहे, वेगळी प्रेम आहे हे पूर्णपणे ओळखून आहे। त्यांच्याजवळ आज पर्याय नाही, आणि म्हणून त्यांनी तुम्हाला स्वीकारलेला आहे। पण जनता जो कौल घेणार आहे हा कौल या भ्रष्ट टोळीच्या विरोधात, या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, या लुटारूंच्या विरोधात या ठिकाणी जनतेचा कौल असणार आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी ही शहर विकास आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून ही शहरवासियांच्या समोर त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज तुम्ही कितीही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन कुठेतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताय, पण कधीही त्या ठिकाणी आपण यशस्वी होणार नाही। अनेक म्हणजे सोडा, विरोधी माणसाला आपण त्रास तर दिलाय, तुमच्या बरोबरचे जे सहकारी होते, जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते, त्या सहकार्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी सोडलेलं नाही, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण लुटलेला आहे। आणि त्यामुळे उद्याचा जो तुमचा 3 तारीखला येणारा एक निकाल आहे, हा निकाल तुम्हाला मोठ्या मताधिक्यानं पराभूत करेल, आणि हा जनतेचा आवाज आहे। प्रत्येक प्रभागामधनं फिरत असताना मी लोक स्वतःहून त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, प्रेम देत आहेत, आणि एक विश्वास देत आहेत। आणि म्हणून कणकवलीच्या विश्वासावरच या निवडणुकीला मी त्या ठिकाणी सामोरं जातो। माझं कणकवली शहर एक सुसंस्कृत शहर आहे, एक स्वाभिमानी बाणा असलेलं शहर आहे, आणि या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी या शहराचे मालक आहोत आणि ही जनता गुलाम आहे, पैसे आम्ही फेकू, या जनतेच्या मतदाराची आपण किंमत ठरवू आणि त्याला विकत घेऊ, अशा प्रकारचा गोडसर गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे। आणि म्हणून येणाऱ्या 2 तारीखला भरभरून मतदान हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल, आणि मोठ्या मतधिक्यानं त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल संदेश पारकर नगराध्यक्ष आणि 17च्या 17 नगरसेवक या शहरातनं निवडून येतील। खरं तर मी या निवडणुकीमध्ये जे सगळं श्रेय आहे, काँग्रेस आमच्याबरोबर आहे, शिवसेना आमच्याबरोबर आहे, पण निलेश राणेंचं, आमदार निलेश राणेंचं मी विशेष त्या ठिकाणी आभार मानतो, कौतुक करतो की त्यांनी ही निवडणूक संदेश पारकरांना विजयी करणार अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली, आणि त्यांनी अभ्यासपूर्ण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कशा पद्धतीने आतापर्यंत निवडून येत आहेत, कशी बोगस मतदार यादीमध्ये कशी घालतायत,
कसं त्या ठिकाणी दुबार मतदान होतंय याचा सगळाच म्हणजे लेखाजोखा हा त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आणि त्या वेगवेगळ्या यंत्रणेकडे मांडलेला आहे. आणि म्हणून हे जे काही सगळं बोगस मतदान आहे, दुबार मतदान आहे, हे मतदान आम्ही त्या ठिकाणी व्हायला देणार नाही. आतापर्यंत खूप झालं. जे बोगस मतदार आहे, ज्यांनी यापूर्वी विधानसभेला समजा दुसरीकडे कुठे मतदान केलं असेल आणि जर या शहरामध्ये ते जर मतदार नसतील आणि मतदार करण्याला येत असतील तर त्याला आम्ही त्या ठिकाणी मज्जाव करण्याचं काम त्या ठिकाणी करू. आणि निलेश राणेंचा भक्कम पाठिंबा हा त्या ठिकाणी संदेश पारकरांना त्या ठिकाणी आहे, माझ्या 17ही नगरसेवकांना आहे. आणि म्हणून याची कुठली तरी भीती ही या सगळ्या उमेदवारांना आणि या नगराध्यक्ष